आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बेडकेहाळ, चिकोडी, निपाणी, इचलकरंजी या आंतरराज्य मार्गावरील प्रमुख दूधगंगा नदीच्या पुलावरील दोन्ही बाजूचे कठडे काही ठिकाणी गेले काही दिवसांपासून निकामी झाले असून कठड्याच्या वर असलेल्या लोखंडी पाईपा निखळल्याने पुलावरून सातत्याने होणाऱ्या वाहतुकीस धोका निर्माण झाला होता. तेव्हा या पुलावरची सदरची ही अडचण निपाणी भागाचे आमदार शशिकला जोल्ले व जिल्हा बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांना बेडकेहाळ, चांद, शिरदवाड येथील कार्यकर्त्यांनी भेटून या पुलाचे कठडे लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावेत अशी मागणी केली होती. तेव्हा पुलावरून होणारी वाहतूक समस्या व अडचण जाणून घेत आमदार शशिकला जोल्ले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पुलाच्या दोन्ही बाजूंनी कठड्याची उंची वाढवणे व दोन्ही बाजूंनी लोखंडी पाईप घालणे या गरजेच्या कामासाठी 21 लाखांचा निधी मंजूर केला असून या कामाचा शुभारंभ बुधवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी दूधगंगा पुलावर करण्यात आला. यावेळी निपाणी भाग बीजेपीचे ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब कदम यांच्या हस्ते पूजा करण्यात आली, तर हलसिद्धनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष जयकुमार खोत, संचालक रामगौडा पाटील, भारत नसलपुरे, श्रीकांत बन्ने, अण्णा पाटील, सुरेश खोत यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी निपाणी भाजपा ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब कदम, हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीकांत बन्ने यांनी मनोगत व्यक्त करून निपाणी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार शशिकला जोल्ले व जिल्हा बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांचे विशेष लक्ष असून निपाणी भागाचा विकास हाच त्यांचा एक ध्यास असल्याचे सांगितले. तेव्हा भागातील जनतेने अण्णा व बहिणींच्या सतत पाठीशी राहावे असे त्यांनी आवाहन केले. याप्रसंगी अण्णा पाटील, महावीर लडगे, संजय पाटील, अनिल पडलीहाळे, रवींद्र स्वामी, शांतीनाथ डुनोंग, सुभाष पाटील, सचिन पडलीहाळे, बाळासाहेब शिंदे, सुहास डोमने, कुमार बेडगे, अमर मोरे, हेमंत नलवडे, सिद्धू सूर्यवंशी, मारुती निकम, विठ्ठल बन्ने, अमर कांबळे, शीतल पाटील, धनाजी माळी यांच्यासह बेडकेहाळ व चांद, शिरदवाड येथील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. बाळासाहेब शिंदे यांनी आभार मानले. दूधगंगा नदी पुलावरील कठडे निकामी झाले असून वाहतुकीला अडचण ठरत असल्यासंबंधी व पुलावरचे कठडे त्वरित दुरुस्त करण्यात यावेत म्हणून पत्रकारांनी आपल्या लेखणीतून आवाज उठवला होता. SB ನ್ಯೂಸ್साठी ಬೇಡಿಕೆಯಾಳಹೂನ್ ಗಜಾನನ್ ಪಾಟೀಲ್. ಸಿದ್ದೇಶ್ವರ ದೇವರಿಗೆ ವಂದಿಸುತ್ತಾ ಇವತ್ತಿನ ಬೇಡಿಕೆಯಾಳ ಹಾಗೂ ಶಿರದವಾಡ್ ಒಂದು ರೈತರಿಗೆ ಹೋಗಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ನಿಪ್ಪಾಣಿ ಇಚಲಕರಂಜಿ ಮುಖ್ಯ ರಸ್ತೆ ಮೇಲ್ಸೇತುವೆ ಬಹಳಷ್ಟು ಹದಗೆಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇದ್ದಾಗ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ನಾಗರಿಕರ ಹಾಗೂ ರೈತರ ಹಾಗೂ ಮುಖಂಡರ ಒಂದು ಮನವಿಗೆ ಸ್ಪಂದನೆ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಶಿರದವಾಡ್ ಬೇಡಿಕೆಯಾಳ ರಸ್ತೆಯ ಮೇಲ್ಸೇತುವೆಗೆ ನಮ್ಮ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕರು ದೀನದಲಿತ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗದಂಥ ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನದಲ್ಲಿ ಮತ್ತು PDCC ಬ್ಯಾಂಕಿನ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸಹಕಾರ ಕ್ಷೇತ್ರದ ದೆಹಲಿಯ ನಿರ್ದೇಶಕರಾದಂಥ ನಮ್ಮ ನಿಮ್ಮೆಲ್ಲ ಮಾರ್ಗದರ್ಶಕ ಪ್ರಸನ್ನ ಜೊಲ್ಲೆ ಅವರ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನದಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನ ಈ ಒಂದು ಸೇತುವೆಯ ಒಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿಗೋಸ್ಕರ ಒಂದು PWD ಇಲಾಖೆ ವತಿಯಿಂದ 21 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಅನುದಾನ ಮಂಜೂರು ಮಾಡಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಪ್ರಪ್ರಥಮವಾಗಿ ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಯಾಳ, ಶಿರದವಾಡ್ ಹಾಗೂ ಪಂಚಕೃಷಿಯ ಎಲ್ಲ ಕ್ಷೇತ್ರ ರೈತರ ಪರವಾಗಿ ನಾನು ಪ್ರಪ್ರಥಮವಾಗಿ ಅವರಿಗೆ ತುಂಬ ಹೃದಯದ ಹಾರ್ದಿಕ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಈ ಮೇಲ್ಸೇತುವೆ ಒಂದು ರಿಪೇರಿಗೆ ಎರಡೂ ಬದಿಗೆ ಒಂದು ಸ್ಟೀಲ್ ವರ್ಕ್ ಮಾಡೋದ್ರ ಜೊತೆಗೆ ಮತ್ತು ಅವು ಬಹಳಷ್ಟು ಹದಗೆಟ್ಟಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದಾಗ ಅದನ್ನು ಎಲ್ಲ ರೀತಿಯಲ್ಲಿ ರಸ್ತೆಗೆ ಬದಿಗೆ ಒಂದು ತಡೆಗೋಡೆಯಾಗಿ ನಿರ್ಮಾಣಗೊಂಡಂಥ ಈ ಒಂದು ಮೇಲ್ಸೇತುವೆಗೆ ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಹಿಂದಿನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಎಸ್ ನಿಜಲಿಂಗಪ್ಪ ಒಂದು ಕಾಲಕೀರ್ತಿಯಲ್ಲಿ ಈ ಮೇಲ್ಸೇತುವೆ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿತ್ತು. ಅಂದಿನಿಂದ ಈ ಸೇತುವೆಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ರೀತಿ ತಡೆಗೋಡೆ ಆಗಬೇಕು, ಒಂದು ಸ್ಟೀಲ್ ವರ್ಕ್ ಆಗಬೇಕು ಅಂತ ರೈತರ ಬೇಡಿಕೆ ಬಹಳಷ್ಟು ದಿನಗಳು ಇದ್ದಾಗ ಅದನ್ನು ತಕ್ಷಣ ಸ್ಪಂದನೆ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರು ಹಾಗೂ ಶಾಸಕರಂತ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ವೈನಿ ಹಾಗೂ ಅಣ್ಣವರು ತಕ್ಷಣ 21 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಅನುದಾನ ಮಂಜೂರು ಮಾಡಿ ನಾಳಿಂದನೇ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಗುತ್ತಿಗೆದಾರರಿಗೆ ಕಾಮಗಾರಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತಿನ ಈ ಒಂದು ಕಾಮಗಾರಿ ಒಂದು ಉದ್ಘಾಟನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯ ಗ್ರಾಮೀಣ ಅಧ್ಯಕ್ಷರಂತ ಬಾಳಾಸಾಹೇಬಣ್ಣ ಕದಂ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಹಾಲ್ ಶುಗರ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷರಂತ ಶ್ರೀಮಾನ್ ಜಯಕುಮಾರಣ್ಣ ಖೋತ್ ಹಾಗೂ ನಿರ್ದೇಶಕರಂತ ಮಲ್ಗೌಡಣ್ಣ ಪಾಟೀಲ್ ಹಾಗೂ ಭರತನ ನಸಲಪುರೆ ಹಾಗೂ मतदारसंघाच्या भाग्यविधाता शशिकला जोल्ले वहिनी तसेच PDCC बँकेचे अध्यक्ष आणि या बेळगाव जिल्ह्याचे नेते अण्णासाहेब जोल्ले यांच्या संयुक्त प्रयत्नातून आज आपल्या भागाचा कायापालट करत असताना विविध विकास कामाचे उद्घाटन होत आहे. त्यात एक जे गरजेचं उद्घाटन होतं की जे आपण या बेडकेहाळ पुलासाठी जो कठडा होता तो कठडा खराब होऊन कोणीतरी कटल्याचं म्हणजे मोडतोड केलेली आहे. ही मोडतोड लक्षात घेऊन हे खरोखरच आपल्या
प्रवाशांच्या आरोग्यासाठी धोकादायक रस्ता झालेला आहे. या धोकादायक रस्त्याचं आपलं काम केलं पाहिजे असं ग्रामस्थांची आग्रही मागणी बेडकेळा असू दे, शेमनेवाडी असू दे, ग्रामस्थांनी अण्णावहिनींच्याकडे मागणी केली आणि त्याची तात्काळ मंजुरी 21 लाख रुपये मंजुरी करून आमच्या नेत्यांनी दिली. प्रथमतः ही मंजुरी करून दिल्याबद्दल आपण सर्वांच्या वतीनं अण्णावहिनींचा आपण पुन्हा एकदा धन्यवाद देऊया. आपल्या मतदारसंघाचा विविध विकास कामे होत आहेत. बेडकेळा गावात किंवा असू दे किंवा शेमनेवाडी असू दे, सर्व मतदारसंघाचा विकास करत असताना अण्णावहिनी अहोरात्र कष्ट करून म्हणण्यापेक्षा अहोरात्र झगडून जो फंड निधी उपलब्ध करतायत त्या निधीचा आपण योग्य वापर करून घ्यावा अशी मी कळकळीची विनंती करतो. आणि जसं अण्णावहिनी आपल्यासाठी काम करतायत तसं आपली सुद्धा एक जबाबदारी आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मग ती ग्रामपंचायत असू दे, तालुका पंचायत, जिल्हा परिषद, होऊ घातलेल्या निवडणुका आहेत. या निवडणुकीमध्ये आपण भाजप पक्षाची पताका हातात घ्यावी, अण्णावहिनींच्या पाठीशी सदैव उपस्थित राहावं आणि भाजप पक्षाला या मतदारसंघातून जास्तीत जास्त बळ द्यावं अशी मी कळकळीची विनंती करतो आणि मी इथे थांबतो. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.